नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सातरगाव येथील तलाठी 15 दिवसांपासून रजेवर आहेत। त्यांच्या जागेवर दुसरे तलाठी नियुक्त न केल्याने शेतकऱ्यांची कामं खोळंबली आहेत। 4 मार्चपासून सातरगाव येथील तलाठी रजेवर गेले आहेत। 15 दिवसांची रजा असल्याने शेतकऱ्यांची कामं खोळंबू नये यासाठी त्या ठिकाणचा चार्ज दुसऱ्या तलाठ्याकडे देण्याची जबाबदारी तहसीलदारांची आहे। परंतु या ठिकाणी मात्र 15 दिवसांपासून कुठल्याच तलाठ्याकडे चार्ज न दिल्याने शेतकऱ्यांना सातबारा मिळेनासा झाला आहे। तहसीलदार साहेबांनी 14व्या दिवशी चार्ज काढला। मी गेल्यानंतर काढला, तोपर्यंत तहसीलदार साहेबांना माहिती नव्हतं का? मी गेलो तेव्हाच त्यांनी चार्ज काढला ना। तसा चार्ज त्यांनी तिसऱ्या दिवशी काढायला पाहिजे होता। मग 14 दिवसापर्यंत आम्ही कास्तकारांनी करायचं काय नेमकं? मग याच्यावर काय तहसीलदार साहेबांचं काय म्हणणं आहे काय नाही हे आम्हाला लागेल ना। पुन्हा कसं कास्तकाराला जो त्रास झाला, जर त्या नाफेडपासून जर कास्तकार वंचित राहिले तर याला दोषी कोण राहील? प्रशासन दोषी राहील ना का कास्तकार हे राहील? मग नाफेडची डेट तर जवळजवळ आली आहे। आता कमीत कमी 3-4 हजार करून नंबर गेले, नंबर त्यांचे लागन केव्हा? मग याला कोण जबाबदार राहील? ही एक महत्वाची बाब आहे। यावरून लवकरात लवकर कास्तकारांना न्याय देण्यात यावा ही एक कळकळीची विनंती आहे। याबाबत स्थानिक शेतकरी गजानन काकडे तहसीलदारांकडे गेले असता तहसीलदारांनी शेतकऱ्याला समाधानकारक उत्तर न देता उद्धट वागणूक दिली। या शेतकऱ्याने तलाठी नसल्याने कामं खोळंबली असल्याचं निदर्शनास आणून दिल्यानंतर तब्बल 15 दिवसांनी तलाठी अमित खाडे यांच्याकडे चार्ज देण्यात आला आहे। त्यानंतर शेतकऱ्यांनी तलाठी खाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुद्धा 2 दिवस सुट्टीवर असल्याचं सांगितलं आहे। शेतकरी गजानन काकडे यांनी नायब तहसीलदारांनाही भेटून सर्व परिस्थिती कथन केली। नायब तहसीलदारांनी तलाठी सविता गुल्हाने यांच्याकडे चार्ज दिला। सातरगाव येथील आमच्या येथील पटवारी मॅडम 4 तारखेपासून गैरहजर आहे, म्हणजे सुट्टीवर आहे। सुट्टीवर असूनही पुन्हा म्हणजे आस्थापनामधून अजूनपर्यंत चार्ज निघाला नाही, कुणाला चार्ज दिला नाही। तर 4 तारखेपासून आज 17 तारीख होऊन राहिली। म्हणजे कास्तकारांना नाफेडचे वगैरे याचे त्याचे काम करायचे कसे? जेव्हा मी त्या आस्थापनात गेलो तेव्हा तहसीलदार साहेबांनी एकच सांगितलं की सुट्टीवर जात नाही, त्या जात नसते, जात असते पण चार्ज तर कुणा ना कुणाजवळ लागेल ना। मग तेव्हा त्यांनी चार्ज काढला, अमित खाडे यांच्याकडे दिला। त्यांनी चार्ज घेतला नाही घेतला हे माहिती नाही, पण दुसऱ्या दिवशी मी जेव्हा त्यांना फोन केला तेव्हा त्यांनी हेच सांगितलं की मी 2 दिवसात सुट्टीवर आहे। 2 दिवसात सुट्टीवर असल्या कारणामुळे त्याचंही तो हे खतम झाला। त्याच्यानंतर मग मी मोरे साहेबांच्या भेटीला गेलो, नायब तहसीलदार। त्यांनी दुसऱ्याचा चार्ज काढला, सारिका गुल्हाने म्हणून। तर त्यांचे दोन्ही फोन बंद। मग कास्तकारांना समजा चार्ज कुणाला दिलाच नाही, 15 दिवस 3 हप्ते होऊन राहिले, तर नाफेडचे याचे त्याचे कामं करायचे कसे कास्तकारांनी? हा एक मेन मुद्दा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे कशी, आमच्या इथील जे ऑफिस आहे, ऑफिसमधून कामच होत नाही। ऑफिसमधून काम झालं पाहिजे। त्या ऑफिसमध्ये कोणत्या दिवशी पटवारी येते नाही, त्याचे बोर्ड नाही आहे, काही नाही आहे। मग यालाही काहीतरी हे असलं पाहिजे ना। बस एवढीच विनंती आहे। त्या तलाठ्याशी संपर्क साधला असता त्यांचा फोन 2 दिवसांपासून बंद आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी असलेली यंत्रणा कितपत राबवली जाते हे यावरून दिसून येत आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।